मधुकर पिचड राष्ट्रवादीचे दिग्गज नेते। त्यांना संगमनेरच्या उपविभागीय कार्यालयानं 9 ऑगस्ट 1999 ला महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र दिलं। त्या आधारे पिचडांनी 22 जून 2011 ला जात वैधता प्रमाणपत्र मिळवलं। पण पिचड हे महादेव कोळी नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता। भारतीय संविधानानुसार जे काही शेड्यूल बनलेलं आहे शेड्यूल ट्राइबचा, त्याच्यामध्ये जी जमातींचं जे काही शेड्यूलिंग झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कोळी महादेव असं आहे। आणि यांचे जे पूर्ण जे डॉक्युमेंटरी जे एव्हिडन्सेस आहेत, पुरावे जे आहेत ते कोळीचे आहेत। आणि यांनी जे सर्टिफिकेट जे घेतलेले आहेत ते हिंदू महादेव कोळीचे घेतलेले आहेत। पिचडांच्या जात प्रमाणपत्राला नागपूरच्या आदिवासी मन्ना जमात मित्रमंडळानं औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं। पिचडांचे वडील देशमुख आडनाव लावायचे। वडिलांच्या दाखल्यावर हिंदू कोळी अशी जात होती। पिचडांनी मात्र हिंदू महादेव कोळी अशी नोंद करत जात प्रमाणपत्र घेतल्याचा याचिकेत आक्षेप होता। माननीय न्यायालयाने हे टेक्निकल ग्राउंडवर ते कास्ट सर्टिफिकेट रद्द केलेलं आहे आणि संबंधित कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे एसडीओ यांनी ते ताबडतोब त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट नवीन इश्यू करायचे, महादेव कोळी ऐवजी कोळी महादेव उल्लेख करून। महादेव कोळी या जमातीचा राज्याच्या जातीच्या यादीत समावेश नाही। एसटी आरक्षण यादीत 29व्या क्रमांकावर कोळी महादेव आणि डोंगर कोळी जातीचा समावेश आहे। यादीत नसल्यानं महादेव कोळी ही जात कायद्याच्या दृष्टीनं ग्राह्य धरली जात नाही। सर्वोच्च न्यायालयानं याबाबत अनेक निर्णय दिले आहेत। न्यायालयानं प्रमाणपत्रावर जातीचं अचूक नामाविधान आवश्यक असल्याचं सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे औरंगाबादच्या जात पडताळणी समितीनं महादेव कोळी अशा 2 जणांचं जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त केलंय। अजिंठा, सिल्लोड, कन्नड या परिसरामध्ये मल्हार कोळी, धुळे आणि जळगावमध्ये टोकरी कोळी आणि मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी या भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पंढरपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये महादेव कोळी जमातीचं प्राबल्य आहे, तिथं ते वास्तव्य करतात। या मंडळींनी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जे प्रमाणपत्र काढलंय त्याचं काय होणार हा प्रश्न आहे। आणि पिचडांचा मुलगा वैभव समोर सुद्धा राजकीय अडचणी असतील। मधुकर पिचड आदिवासी विकास मंत्री असताना त्यांनी हलवा, धनगर आणि गोवारींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे। धनगरांच्या आरक्षणाला पिचडांचा विरोध होताच त्यात पिचडांचंच जात प्रमाणपत्र रद्द ठरवून त्यांना कोळी महादेव केल्यानं राजकीय धुळवड उडणार आहे। मात्र पिचडांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचाही मार्ग मोकळा आहे। राहुल कुलकर्णीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।